कसं आहे लाडू? छान छान. आमची असं म्हणजे छान छान बरं का. आज आपण प्रोटीनने भरलेलं, त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि सर्दी खोकल्यावर गुणकारी असं खेकड्याचं सूप कसं करायचं ते पाहणार आहोत. हे जे सूप आहे ना, हे थंड किंवा पावसाळी वातावरणात आहे की ना, शरीराला ऊब द्यायचं काम करतं. त्यासोबतच अतिशय चविष्ट, गुणकारी आणि अतिशय झटपट होणारं हे सूप आहे. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हे सूप कसं बनवायचं चला तर पाहूयात. तर इथे आपण आहे ना 2च खेकडे मी घेतलेले आहेत आणि ते खेकडे मध्यम आकाराचे होते आणि त्याचे असे तुकडे करून घेतले. म्हणजे एका खेकड्याचे 2 तुकडे असे करून घेतलेले आहेत साफ करून. त्याच्यासोबत नांग्या घेतलेल्या आहेत आणि ह्या बारीकवाल्या नांग्या आहेत. ह्या आपल्याला मिक्सरला फिरवून आहे ना ह्याचा अर्क काढून घ्यायचा आहे. आता इथे खेकडा साफ कसा करायचा आहे ना ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेला आहे. तर सर्वात आधी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे एक कांदा घेतलेला आहे. मध्यम आकाराचा एक कांदा असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि तो इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. त्यासोबतच टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. लसूण आणि हे आलं, हे आपल्याला मिक्सरला आहे ना बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे आपलं हे वाटण जे आहे ते करून घेतलेलं आहे. ही बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आहे की नाही आपण काय करायचं आहे, ह्या बारीकवाल्या ज्या खेकड्याच्या नांग्या आहेत त्या सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाणी घालून ह्याचे बारीक करायचं आहे हे. तर इथे पाहू शकता आपण ज्या बारीकवाल्या नांग्या होते की नाही त्या अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा अर्क जो आहे तो आपल्याला भेटेल. त्या नांग्या फेकून नाही द्यायच्या कारण त्याच्यात भरपूर अर्क असतो. त्यामुळे आता हे गाळून घेऊयात आपण. हे आपण एकदा गाळून घेणार आहोत आणि परत थोडंसं पाणी घालून ते परत थोडंसं मिक्सरला फिरून परत गाळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण अर्क ह्या नांग्यांमधून खेकड्याचा निघेल. आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की हे खेकडे साफ कसे करायचे हे आपला आधीचा आपण खेकड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे खेकड्याचा रस्सा त्याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती आय बटनला देते, पाहू शकता. तर इथे आपला अर्क जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण सूप बनवायला घेऊया. तर सूप बनवण्यासाठी इथे एक मी भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 1-1.5 चमचा इतकं तेल घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही बटर घातलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती ना कांदा लसूण वगैरे, ती सर्व पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ही पेस्ट जी आहे ती आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे. आणि आज जे आपण सूप करतोय ना ते 2 ते 3 जणांपुरतं पुरेसं आहे, त्या प्रमाणात बनवत आहोत. तर आपली पेस्ट जी आहे ती व्यवस्थित भाजली गेलेली आहे, पाहू शकता. त्याला तेल जे आहे ते सुटायला लागलेलं आहे. आता ह्या स्टेजला आहे ना आपण काही मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत. इथे हळद, मिरेपूड, जिरेपूड आणि धनेपूड. हे जे काही साहित्य आहे ना साहित्याने प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे किंवा स्क्रीनवरही तुम्हाला दिसतच असेल. हे आपण अगदी 10-15 सेकंद फक्त भाजून घेऊया. आता ह्यातच आपण जे खेकडे साफ करताना आहे ना जो पिवळा भाग असतो जो आपण काढून ठेवतो तो घालायचा आहे. मिक्स करून घेऊया. आता ह्यातच आपण जे खेकडे साफ करून घेतले होते ते घालूयात आणि ह्या मसाल्यासोबत आहे ना 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि हे परतत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. मिनिटभर खेकडे जे आहेत ते आपण ह्या मसाल्यासोबत परतून घेतलेले आहेत. आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत पाणी. तर साधंच पाणी आहे, गरम वगैरे काय करून घेतलेलं नाहीये. तुम्ही गरम करून घेतलं तरीही चालेल. इथे पाणी जे आहे ते साधारण 1 तांबे इतकं पाणी मी घातलेलं आहे कारण आपण सूप करतोय आणि सूप हे पातळच असतं, जास्त घट्टसर नसतं. आणि आता पाणी घातल्यावर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण एक 8-10 मिनिटं आहे ना आपण हे खेकडे ह्या छान असे शिजवून घेऊयात. म्हणजे काय होईल की त्या खेकड्यांचा पूर्ण अर्क जो आहे ना तो पाण्यात उतरेल आणि आपलं सूप आणखीन टेस्टी होईल. आणि हे सूप जे आहे ना ते उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि एकदा का उकळी आली ना तर गॅस जो आहे तो कमी करायचा आणि कमी गॅसवर एक 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे.
तर साधारण एक 10 मिनिटं झालेली आहेत. आपण जे सूप शिजायला ठेवलं होतं त्याला, आणि मस्त असं थोडंसं आटलेलं आहे आणि आपला खेकडा वगैरे पण छान असा शिजला गेलेला आहे आणि आमचा लाडू पण आलेला आहे. आता आहे ना आपण ह्याच्यामध्ये आहे ना जो अर्क काढून ठेवला होता ना छोट्या रांग्यांचा, तो घालायचा आहे. हा जो अर्क आहे ना तो आपण घालूयात, आणि घालताना आहे ना सावकाश घालायचा, म्हणजे जास्त हलवायचा नाही, कारण खाली आहे ना ते नांग्यांचं बारीक बारीक कण असतात, ते नाही आपल्याला जाऊन द्यायचे ह्याच्यात. आणि गॅस पूर्ण कमी ठेवायचा आहे घालताना. हे खाली अशा पद्धतीने नांग्यांचे बारीक कण असतात, हे काय आपल्याला त्या सूप मध्ये जाऊन द्यायचे नाही. आणि गॅस पूर्णपणे बारीक आहे, आणि बारीक गॅसवर आहे ना एक 2 ते 3 मिनिटं फक्त आपण शिजवून घेऊयात, कारण जास्त जर शिजवलं ना की मग ते असं पाणी एका बाजूला आणि ते अर्क एका बाजूला असं होतं. तर इथे सूप जे आहे ते आपलं झालेलं आहे, आणि इतपत पातळ ठेवलेलं आहे मी. तुम्हाला घट्ट पातळ तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, आणि हे पातळ सूप छान लागतं. आता सर्वात शेवटी आहे ना ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर. इथे आपलं मस्त असं खेकड्याचं गरमागरम आणि मस्त आरोग्यदायी सूप जे आहे ते बनवून तयार आहे. आता हे सूप जे आहे ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात. तर इथे मस्त असं आपलं खेकड्याचं सूप जे आहे ते बनवून झालेलं आहे, आणि आपण आता ते टेस्ट करूया. आपणच नाही तर आमची इरा सुद्धा ते टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे आपल्याला बरं किती कसं झालंय ते, हो की नाही इरा? हा कसं आहे लाडू? आमची असं असं म्हणजे छान छान बरं का, आम्हाला आवडलं की आम्ही असं असं करतो, हो की नाही इरा? अजून पाहिजे? तर हे सूप जे आहे ते आमच्या इराणी सुद्धा पिलेलं आहे आणि तिलाही आवडलेलं आहे. तर मला खात्री आहे तिला जर आवडलं तर ते तुम्हालाही नक्की आवडेल. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर अजूनपर्यंत खेकड्याचं सूप कधी बनवलं नसेल ना तर एकदा नक्की बनवून पहा. तुमच्या घरात कोण आजारी पेशंट वगैरे असतील की नाही त्यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. छान अशी तरतरी येते. सर्दी खोकला असेल तर घशासाठी खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करू ना. बाय बाय. कशी किती बाय बाय. बाय बाय. तुझं बाय बाय. बाय बाय.